पहाटे ही घटना घडली। आयुक्तांचे माझं सकाळीच बोलणं झालं आणि प्रमाणे प्राथमिक जर आपण पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं प्राथमिक अहवालानुसार आता तरी लक्षात येत। चौकशी त्याची होईल आणि जे दोघं याच्यामध्ये शिंदे, सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे दोन लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेत। ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। त्या दोघांच्याही परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे। मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि हे जे गाळेधारक 154, 55, 155 आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याचंही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण मदत करू आणि त्यांचं देखील जे काय आता व्यवसाय बंद झालेला आहे तो पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर महापालिका प्रयत्न करते आहे। संपूर्ण इमारत आहे त्याची स्वच्छता पहिली केली पाहिजे, साफसफाई, त्याची रंगरंगोटी केली पाहिजे, त्याचे जी काही सगळी वायरिंग जळालेली आहे, इलेक्ट्रिफिकेशन करायला पाहिजे आणि त्याचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट हे देखील होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल। त्यामुळे आणि जवळपास 10 दिवसामध्ये पुन्हा या सर्व लोकांचा व्यवसाय या ठिकाणी सुरू होईल अशा प्रकारचा प्रयत्न जो आहे तो ठाणे महापालिकेच्या माध्यमातून होईल। आयुक्त आणि त्यांचे सगळे टीम स्वतः याच्यावर लक्ष ठेवून आहेत। भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी जे काही उपाय करायचे ते उपाय केले जातील। गाळेधारकांनी देखील या बाबतीमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे, ती देखील काळजी ते लोक घेतील आणि आता यातून या अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे काय उपाय आणि नियोजन करावं लागेल ते केलं जाईल।